Hello friends, in this video we are going to learn English workshop of part 2.2 The Boy Who Broke the Bank. मित्रांनो, या व्हिडिओत आपण आज युनिट दुसऱ्यातला दुसरा घटक द बॉय हू ब्रोक द बँक या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. चला तर मग आपण वही पेन घेऊन बसूया आणि पुस्तकही बाजूला आपल्या साईडला असू द्या. आर यू रेडी? चला तर मग आपण या ठिकाणी या इंग्लिश वर्कशॉपला सुरुवात करूया. लेट्स गेट स्टार्टेड. क्वेश्चन नंबर फर्स्ट, हू एम आय? Here is given instruction in bracket. Identify the character from the extract. आपल्या उत्तरातून हे कोणी म्हटलेलं आहे ते फक्त ओळखायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स इज आय एम द वॉशरमन्स सन. हू एम आय? मी धोब्याचा मुलगा आहे. मग मी कोण आहे? ते कॅरेक्टर कोणतं आहे? सीताराम सेज धिस, म्हणजे मी सीताराम आहे. सेकंड, आय एम द ओनर ऑफ द बँक. हू एम आय? मी या बँकेचा मालक आहे. म्हणजेच कोण? द आन्सर इज शेठ गोविंदराम. थर्ड, आय एम द स्वीपर. हू एम आय? मी झाडूवाला आहे. म्हणजेच या ठिकाणी नथू असं त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. आय एम द फ्रेंड ऑफ मिस्ट्रेस श्रीवास्तव. हू एम आय? मी श्रीमती श्रीवास्तव यांची मैत्रीण आहे. द कॅरेक्टर इज हू सेड धिस. मी कोण आहे? मिस्ट्रेस भूषण. नेक्स्ट सेंटेन्स, आय एम द हेअर ड्रेसर. हू एम आय? मी न्हावी आहे, म्हणजे आपण बार्बर म्हणूया. तर मी दीपचंद हे कॅरेक्टर त्यासाठी आहे. आय हॅव क्रूक लेग. Who am I? Old Ganpat. Now second question is make a list of the customers of the bank. या ठिकाणी बँकेमध्ये असलेले जे काही कस्टमर्स आहे पिपलनगर बँकचे, तर ती आलेली नावं किंवा कोण व्यक्ती त्या बँकेचे कस्टमर्स होते ती लिहायचं आहे. त्या ठिकाणी येथे दीपचंद, अँड एल्डरली जेंटलमन, general merchant, the battle seller, the tailor, and jeweler are the characters, etc. Many others are the customers of this bank. Next question number third. Here are given table. Match the following and write complete meaningful sentences. या ठिकाणी त्याला मॅच जोड्या जुळवायच्या आहे. कॉलम ए विथ कॉलम बी अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. इन कॉलम ए देर आर स्पेस. कॉलम ए मध्ये डॉट डॉट दिलेले आहेत, तर त्याच्याशी तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स इज सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. याची जोडी ग्रुप बी मध्ये जी जुळेल तर ती आहे सी. दॅट माइट सूट नथू. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू मिस्ट्रेस भूषण, त्याचं आन्सर येईल डी. इट वॉज द हॉटेस्ट समर in the history of Pipalnagar. Third, Govind Ram was holidaying in Kashmir. And last one is the manager told the customers to go home and come back the next day. Answer are already given in the under the table. Okay. Next question number 4. Question number 4. Who said to whom?
हिंदीमध्ये त्याला किसने किस्से का, मराठीत कोणी कुणास म्हटलं. या ठिकाणी आपल्याला ते आन्सर लिहायचे फक्त. ए, डोंट रेज सच डस्ट, म्हणजे अशी धूळ वगैरे उडू नकोस. सीताराम सेड टू नथू. द आन्सर इज सीताराम सेड टू नथू. नेक्स्ट सेंटेन्स, हू वुड हॅव टॉट द बँक वुड कोलॅप्स. द आन्सर इज नथू सेड टू हिमसेल्फ. व्हेअर डिड यू डिसअपियर. आन्सर इज मिस्टर भूषण सेड टू मिस्टर भूषण. द बर्ड हॅज फ्लॉन. An elderly gentleman said to Deepchand. मित्रांनो, यासाठी आपल्याला हा प्रश्न अधिक चांगला सोडवण्यासाठी पुस्तकातलं वाचन खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज नंबर 5. व्हाय वॉज द मॅनेजर ऑफ द बँक इन अ डिलेमा. त्यावर तुम्हाला 5-6 ओळी द्यायच्या आहेत. म्हणजे बँकेतला जो मॅनेजर होता तर तो पेच प्रसंगात का सापडला किंवा तो गोंधळून का गेला होता. द आन्सर इज the harassed bank manager was in dilemma because people of the town were demanding their money as they heard the rumor of bankruptcy. Emergency funds could be obtained from another bank at some 30 miles distant and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. And there was no way of contacting said Govindram on his houseboat in Kashmir. Question number 6. Cross the odd man out किंवा क्रॉस आउट द ऑड मॅन असंही त्याला म्हणता येईल. म्हणजे गटात न बसणारा शब्द. या ठिकाणी तुम्हाला फक्त तो फोडायचा आहे किंवा त्याला फुली मारायची आहे. नंबर 1, स्वीपर, हुलिगन, बेगर, डिक्लेअर अँड लॉकर ऑर मॅनेजर. या वाक्यामध्ये गटात न बसणारा शब्द आपण जर विचार केला तर स्वीपर, हुलिगन, बेगर अँड मॅनेजर ऑर लॉकर आर द नाउन्स. बट डिक्लेअर इज वर्ब. सो डिक्लेअर इज ऑड मॅन आउट म्हणजे गटात न बसणारा हा शब्द. सेकंड, हरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनाइटली अँड सडनली. या शब्दांमध्ये गटात न बसणारा शब्द कोणता असेल बरं. सर्व शब्द बघितले तर LY प्रत्ययास आलेले आहेत बिकॉज दे आर अँड ॲडव्हर्ब्स. ती क्रियाविशेषण आहेत LY लागला म्हणजे. मात्र सॅलरी हा शब्द जो आहे तर तो नाऊन आहे त्यामुळे ऑड मॅन आउटमध्ये सॅलरी येईल. नेक्स्ट, इमिनियंट, लेटेस्ट, पेमेंट, ऑफुल अँड शॉकिंग. या शब्दात गटात न बसणारा शब्द इमिनियंट इज अन ॲडजेक्टिव्ह, लेटेस्ट इज ऑल्सो ॲडजेक्टिव्ह, ऑफुल अँड शॉकिंग इज ऑल्सो ॲडजेक्टिव्ह. बट पेमेंट इज नाऊन. सो पेमेंट इज ऑड मॅन आउट वर्ड. Last is mourning, scattering, raising, collecting and shouting. या शब्दामध्ये किंवा या शब्दांच्या गटामध्ये न बसणारा शब्द जर असेल तर तो when we think about scattering, raising, collecting and shouting, these are present participle forms of verb. ही सगळी क्रियापदाची चालू रूप आहेत. मात्र मॉर्निंग हा एकच शब्द नाऊन या गटात मोडणार नाही. सो मॉर्निंग इज ऑड मॅन आउट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. उतार्यातून की आपल्या पाठ्यपुस्तकातून आपल्याला खालील शब्दांसाठी जे दिलेले शब्द आहेत त्याच्यासाठी वर्णन करणारे शब्द शोधायचे आहेत. फॉर एक्झाम्पल इथं टूर दिलेला आहे तर टूरच्या अगोदर आलेला जो डिस्क्रायबिंग वर्ड्स आहे तो आहे कस्टमरी. शॉपच्या अगोदर आहे फोटोग्राफिक. ग्लासच्या अगोदर विंडोच्या अगोदर आहे ग्लास विंडो. अँड लास्ट इज लेग, क्रूक्ड लेग, लंगडा किंवा खुरडत चालणारा. अशा प्रकारचे हे वर्ड्स आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळूया. कर बेटा स्टॉप.
Next question number 8. Before going to start his question, I would like to say a thing. मित्रांनो, हा प्रश्न सुरू करण्यापूर्वी आपण एक गोष्टीचा विचार करूया. क्वेश्चन नंबर 6, 7 and 8 हे जे काही प्रश्न आहेत, तर these questions are depend on your reading, especially vocabulary. म्हणजे तुम्ही जेवढा शब्दसंग्रह पाठ कराल तेवढ्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न सोडविणं खूप सोपं जाईल. म्हणजे ग्लॉसरीशी संबंध किंवा शब्दसंग्रहाशी संबंध असलेले हे प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 8कडे वळूया आपण आता. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. इथे एक टेबल दिलेलं आहे अँड देर आर 4 कॉलम्स. वर्ब, नाउन, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडव्हर्ब. देर आर गिवन सम वर्ड्स such as payment. Payment is a noun, but what is verb? Pay is a verb and its adjective is payable. Adverb मात्र पेमेंट या शब्दाचं होत नाही. नेक्स्ट वर्डकडे जाऊया आपण. तो दिलेला शब्द आहे आपल्या पुस्तकामध्ये सडनली. LY लावलेला आहे म्हणजे ते ॲडव्हर्ब आहे. तर त्याचं ॲडजेक्टिव्ह, नाऊन आणि व्हर्ब काय होईल ते बघूया. तर सडनली हा वर्ड जो आहे तर तो व्हर्ब या गटात बसत नाही. त्याचं नाऊन करायचं असेल तर सडननेस अँड ॲडजेक्टिव्ह इज सडन. नेक्स्ट वर्ड इज डिक्लेअर. इज अ नाऊन. डिक्लेअर इज अ व्हर्ब. त्याचं नाऊन करायचं असेल तर त्याला डिक्लरेशन असं घेता येईल. म्हणजे TION शब्दाला प्रत्यय लावल्यानंतर नाऊन तयार होतो. ॲडजेक्टिव्ह त्या ठिकाणी ATIV हा प्रत्यय लावतो आपण. त्याचं विशेषण आपल्याला तयार करता येईल. आणि ॲडव्हर्बसुद्धा डिक्लरेटिव्हली असं आपल्याला घेता येईल. किंवा ॲडजेक्टिव्हमध्ये तुम्हाला डिक्लेरेबल असाही वर्ड घेता येईल. लास्ट इज चिअरफुल. चिअरफुल म्हणजे आनंदी वगैरे याचा शब्द आपल्याला व्हर्बमध्ये घेता येईल चिअर. नाऊन अँड वर्ब आर सेम. चिअर अँड ॲडजेक्टिव्ह इज चिअरफुल अँड इट्स ॲडव्हर्ब फॉर्म इज cheerfully. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नंबर 9. फ्रेंड्स, 9 नंबर, 10 नंबर अँड 11 नंबर क्वेश्चन्स आर फॉर प्रोजेक्ट. हे प्रश्न तुम्हाला प्रकल्पासाठी आहे आणि हे कंपोजिशनमध्ये मोडतात. निबंधाच्या स्वरूपातले हे प्रश्न आहेत. त्यामुळे एसे टाईप क्वेश्चन्स असल्यामुळे आपण याचे एक एक एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण समजून घेऊया. बाकी हा प्रोजेक्ट किंवा हा गृहपाठ तुम्ही व्यवस्थित घरी सोडवा. क्वेश्चन नंबर 9कडे वळूया आपण. राईट इन युअर ओन वर्ड्स अ फ्यू सेंटेन्स अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेले काही शब्द आहेत. त्या कॅरेक्टरवर तुम्हाला एक एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे. त्यामध्ये आहे नथू, नेक्स्ट मिस्टर श्रीवास्तव, सेठ गोविंदराम अँड सीताराम. वन एक्झाम्पल हॅज बीन गिवन हिअर. मिस्टर श्रीवास्तवचा आपण विचार करूया. त्यांच्याबद्दल शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन आपण लिहायची आहे. शॉर्ट पॅरेग्राफ तयार करूया 5-7 ओळींचा. मिस्टर श्रीवास्तव नीडेड अ स्वीपर. त्यांना एका झाडूवाल्याची गरज होती. सी वॉज टोल्ड दॅट द स्वीपर बॉय ॲट द बँक वॉज लिव्हिंग हिज जॉब ड्यू टू इरेग्युलर पेमेंट. आणि त्यांच्या कानावर पडलं की झाडूवाला मुलगा जो आहे बँकेतला तर त्याला अनियमित वेतन दिल्यामुळे तो त्या ठिकाणाहून त्याचा जॉब सोडणार आहे. धिस न्यूज बाय मिस्टर श्रीवास्तव. ही न्यूज कुणी ऐकली? श्रीवास्तवने. अँड मिस्टर भूषणने हर फ्रेंड वॉज स्प्रेड अँड विदिन मिनट्स अ र्युमर ऑफ बँकरप्टसी स्प्रेड इन टू पीपलनगर. मात्र त्याचा जॉब सोडण्याचा संबंध यांनी हा जॉब सोडतो याचा अर्थ बँकेत पैसेच नाही पगार द्यायला म्हणजे बँक डबघाईस आली असा अर्थ लावून त्यांनी ती रुमर, ती अफवा जवळजवळ पीपलनगरमध्ये पूर्ण पसरविली. अशा प्रकारची शॉर्ट इन्फॉर्मेशन आपल्याला घेता येईल. क्वेश्चन नंबर 10कडे जाऊया आपण. हिअर आर गिवन ऑल्सो. एक्सपांड द थीम इन अ राईट अप अबाउट 20 लाईन्स. दिलेल्या थीमचा या ठिकाणी आपल्याला विस्तार करायचा आहे. आता तो विस्तार करत असताना आपण एकदा मध्ये बघूया. त्याचा मिनिंग बघू. त्याचा विस्तार करायचा आहे. rumors are spread by fools and accepted by greater fools. याचा एकदा अर्थ आपण बघूया. rumors म्हणजे अफवा, खोट्या नाट्या गोष्टी. आर स्प्रेड बाय फूल्स
खोट्या नाट्या गोष्टी किंवा अफवा पसरविणारे हे लोक मूर्खच असतात, त्यांच्याकडनंच त्या पसरवल्या जातात. मात्र त्याही पुढे काय सांगितले की अँड ॲक्सेप्टेड बाय ग्रेटर फूल्स, मात्र जी लोक त्याहीपेक्षा खूप मूर्ख असतात, अधिक मूर्ख असतात, ती माणसं त्या गोष्टी स्वीकारतात.